सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची भूक, एकच ठिकाण, ठाकरे हॉटेल. चारफाटा रोड, कर्जत येथे गरमागरम वडापाव, मिसळपाव, पावभाजी, मसाला डोसा, विविध प्रकारची भजी आणि बरंच काही तुमच्या सेवेत. आजच भेट द्या किंवा संपर्क करा. ठाकरे हॉटेल, चव, गुणवत्ता आणि आपुलकी. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून संदीप नाईक प्रतिष्ठानच्या वतीनं नवी मुंबई शहरात भव्य वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. माजी आमदार संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विविध भागात आणि डोंगराळ परिसरात 1000 झाडांचं वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा आणि हरित नवी मुंबईचा संदेश देण्यात आला. पर्यावरणाचा ऱ्हास रोखणं आणि शहरात हरितपट्टा वाढवणं या उद्देशानं संदीप नाईक प्रतिष्ठान नेहमीच सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवत असतं. या मोहिमेंतर्गत नवी मुंबईतील खालील प्रमुख भागांमध्ये वृक्षारोपण करण्यात आलं. प्रमुख परिसर: वाशी, सानपाडा, नेरूळ, बेलापूर, तुर्भे, घणसोली आणि कोपरखैरणे. विशेष भर: शहराच्या मोकळ्या जागांसोबतच डोंगराळ भागांमध्ये मोठ्या प्रमाणात झाडे लावून ती जगवण्याचा संकल्प करण्यात आला. केवळ झाडे लावणं नव्हे तर ती जगवणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. शहराचा विकास होत असताना पर्यावरणाचा समतोल राखणं अत्यंत गरजेचं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहराला हिरवाईची भेट देण्याचा हा आमचा लहानसा प्रयत्न आहे, असं संदीप नाईक म्हणाले. या उपक्रमात प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लावण्यात आलेल्या रोपांचं संवर्धन आणि संगोपन करण्यासाठी विशेष काळजी घेतली जाईल, असा विश्वासही यावेळी प्रतिष्ठानच्या वतीनं व्यक्त करण्यात आला. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी, मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.